नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर बघणार आहोत। डेसिमल म्हणजे काय, दशांश, आणि रॅशनल नंबर म्हणजे काय तर परिमेय संख्या। परिमेय संख्यांचा आपण दशांश फॉर्म मध्ये जे काही नंबर्स आहे कसे लिहितात त्या संदर्भात बघणार आहोत। आता डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर याच्यामध्ये दोन टाइप पडतात, एक टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि एक नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल फॉर्म। आता टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे काय की ज्यावेळेस आपण भागाकार करतो त्यावेळेस त्याचे जे काही भागाकार त्याचे काही डिव्हिजन आहे ही टर्मिनेट होते, मग त्यालाच आपण काय म्हणणार आहे, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म। आता इकडे बघा एक एक्झाम्पल घेतलंय आपण 5/4। आता 5/4 जर आपण 5 ला जर आपण इथे घेऊ, आपण इथे 5 ला जर 4 ने डिवाइड केलं, 4 1 चा 4, 5 मधून 4 गेला 1, वरून घेतला 0, इथे पॉइंट द्यावा लागेल आपल्याला। 4 2 चा 8, 10 मधून 8 गेला 2, परत वरून घेतला एक 0 आणि 4 5 चा 20, म्हणजेच काय 1.25। आता जर आपण बघितले याच्यानंतर रिमाइंडर काय येते, खाली 0 0 येते, म्हणजेच काय की ते टर्मिनेट झालेलं आहे। इथून पुढे आपण याचा डिव्हिजन करू शकत नाही, भागाकार करू शकत नाही, म्हणजेच काय 5/4 = 1.25 इथपर्यंत तो भागाकार टर्मिनेट झालेला आहे, म्हणून याला काय म्हणणार आहे, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म। आता दुसरा फॉर्म आहे नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल फॉर्म। नॉन टर्मिनेट म्हणजे काय, त्याचा भागाकार संपत नाही, तो कंटिन्यू पुढे चालत राहतो, आणि रिकरिंग म्हणजे काय, रिपीट होत जातो। आता इथे आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे 7/6। आता 7/6 जर आपण याला डिवाइड केलं, 6 1 चा 6, 7 मधून 6 गेला 1, इथे पॉइंट देऊन आपण किती पण 0 घेऊ शकतो, वरून घेतला 0, इथे पण आपल्याला पॉइंट द्यावा लागणार आहे। 6 1 चा 6, 10 मधून 6 गेले 4, वरून घेतला 0, 6 6 चा 36, परत इथे किती येणार आहे 4, वरून घेतला 0, परत 6 6 चा 36, परत इथे 4, वरून घेतला 0, 6 6 चा, म्हणजे जर आपण बघितलं तर हा जो काही भागाकार आहे हा कधी टर्मिनेट होणार नाही, पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे। आणि इथे बघा तुम्ही 6 हा कंटिन्यू रिपीट होतोय, मग 6 जर रिपीट होतोय तर आपण काय केलेलं आहे 1.1666। आता इथं आता एवढी मोठी संख्या तर आपण लिहू शकत नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, शॉर्टकटमध्ये लिहावं लागणार आहे। मग शॉर्टकटमध्ये लिहिण्यासाठी काय करायचं तर 1.1, आता इथे बघा 1.1 आणि 6 रिपीट होतोय ना, म्हणून आपण 6 च्या वर काय केलेलं आहे, इथे अशा प्रकारे डॉट दिलेला आहे। आता मला सांगा जर दोन संख्या रिपीट होत असेल, तर समजा कोणत्याही दोन संख्या रिपीट होत असेल तर आपण काय करणार आहे, समजा 37 रिपीट होते, मग 37 च्या वर बार देणार आहे, किंवा 3 संख्या रिपीट होत आहे तर 3 संख्यांच्या वर आपण काय करणार आहे, अशा प्रकारे बार देणार आहे। मग हा जो काही फॉर्म आहे याला काय म्हणणार आहे, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल फॉर्म। म्हणजेच आता आपण बघितलंय की डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबरचे दोन टाइप पडतात, एक टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग। आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 बघणार आहोत। यामध्ये पहिला क्वेश्चन, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म। रॅशनल नंबर परिमेय संख्या आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचे आहे। तर आपण बघू एक्झाम्पल नंबर 1 9/37। आता आपण 37 हा डिवायझर असणार आहे आणि 9 हा डिव्हिडंट असणार आहे। मग आता 37 ने 9 ला डिवाइड करू, 37 आता 9 छोटा आहे 37 पेक्षा, मग आपण काय करणार 0 ने डिवाइड करणार पहिलं, 37 0 चा 0, 9 - 0 9, आता इथे पॉइंट देणार, इथे पण पॉइंट देणार आपण, आणि पॉइंट दिल्यानंतर इथं आपण किती पण 0 घेऊ शकतो, वरून घेतला 0, इथे झाला 90, 37 ने आपण आता 90 ला डिवाइड करू। आता 37 इंटू 2 जर केला आपण, 7 2 चा 14, 3 2 चा 6 आणि 7 74, आणि 37 3 चा जर केला तर तो 90 पेक्षा मोठी संख्या येते, म्हणून आपण 2 ने डिवाइड करणार आहे। 37 2 चा 74, 0 मधून 4 जात नाही, म्हणून 10 मधून 4 गेला 6, इकडची एक संख्या गेली 8, 8 मधून 7 गेला 1, 16। आता कधी पण आपलं जे आन्सर आहे हे बरोबर आहे का नाही हे बघण्यासाठी जर आपण एखादी संख्या सबट्रॅक्ट केली,
सबट्रॅक्ट केल्यानंतर जे आन्सर येईल ते कधी पण हे डिवायझरपेक्षा काय पाहिजे, छोटं पाहिजे. जर डिवायझरपेक्षा जर आपली ही रिमाइंडर मोठी येत असेल तर कुठंतरी आपला आन्सर चुकीचा आहे असं आपण समजून घ्यायचं. मग इथं 16 आहे, 37पेक्षा छोटं आहे, म्हणजे आपण जे उत्तर लिहिलेलं आहे 2 ते आपलं बरोबर आहे. आता आपण काय घेणार आहे, वरून 0 घेणार आहे. 160 झालं. आता 37नी 160ला आपण डिवाइड करू. आता इथे पण एक ट्रिक आहे, एक लक्षात ठेवायचं. इथं 3 आणि इथं किती आहे 16. आता 3च्या टेबलमध्ये जर आपण बघितलं 3 5चा 15 येतं म्हणजे 16. म्हणजेच आपण काय करणार आहे, आपण 37 × 5 करून बघू. 7 5चा 35 आणि 5 3चा 15, 16 17 आणि 18 185. आता 185 काय आहे 160पेक्षा मोठा आहे. मग त्यापेक्षा आपण काय करणार, आता 5ने नाही 4ने मल्टिप्लाय करून बघू आपण. 37 × 4, 7 4चा 28, 4 3चा 12, 12 आणि 2 14, 148. 160पेक्षा 148 छोटा आहे. मग आपण लिहिणार -148. मग 0 मधून 8 जाता का, नाही. मग 10 मधून 8 गेला 2, इकडचं गेला इथं झाले 5, 5 मधून 4 गेला 1, 1 मधून 1 गेला 0, 12. 37पेक्षा छोटा आहे 12, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. आता कितीने आपण मल्टिप्लाय केलं होतं, 4ने. त्याच पद्धतीने आता वरून आपण काय घेणार, परत एक 0 घेणार. किती झालं 120. आता 37ने आपण कितीने मल्टिप्लाय करू, आता 2ने. जर 37 × 3 जर केलं तर आपण बघू. आता 7 3चा 21, 3 3चा 9, 9 10 11, 11. आता 111. आपण 37 3चा 111. मग 10 मधून 1 गेला 9, इकडचा गेला 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 1 गेला 0. म्हणजेच काय आलेलं आहे 243. परत 9 आलेलं आहे. वरून आपण 0 घेतला, परत 90 होतं आहे. म्हणजे बघा इथून परत रिपीट होणार आहे. मग परत काय येणार आहे, परत 2 येणार आहे. बघा इथे परत 74 जर आपण सबट्रॅक्ट केलं, इथे परत 2 येईल. आणि मग 10 मधून 4 गेला 6, परत इकडचं गेला 8 मधून 7 गेला 16. म्हणजे आता ही परत रिपीट होणार आहे 243, 243 अशा प्रकारे रिपीट होणार आहे. म्हणजेच आपलं काय इथे इंड झालेले आहे. मग 9/37 आपला आन्सर काय आलेलं आहे 0.243. आणि याच्यानंतर रिपीट होणार आहे 243, 243. मग आपण काय करणार आहे, या तिन्ही नंबरला काय करणार आहे, वर बार देणार आहे. आणि मग आपण आता हे जो काही रॅशनल नंबर आहे याचं डेसिमल फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. 9/37 = 0.243. आणि ह्या 3 नंबरवर बार द्यायचं आहे आपण. त्यानंतर सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघणार आहे आपण 18/42. आता 18/42 इथे काय असणार आहे, 42 काय असणार आहे, डिवायझर असणार आहे. 18 काय असणार आहे, डिव्हिडंड असणार आहे. आता 18 छोटा आहे 42पेक्षा. मग आपण पहिल्यांदा 0ने देणार आहे 0, 18 पॉईंट. आता इथे पण पॉईंट आणि पॉईंट नंतर आपण किती पण 0 घेऊ शकतो. इथे वरून घेतला 0, 180. आता 42च्या टेबलमध्ये 180, 4 4चा 16, 4चा 16. म्हणजेच आपण काय करून बघू, 42 × 4 करून बघू. 4 2चा 8 आणि 4चा 16, 168. आता 42 × आपण काय परत 5 करून बघू. 5 2चा 10 आणि 5 4चा 20 आणि 21. 210 मोठा होतोय म्हणून आपण काय करणार आहे 168 घेणार आहे. पण कितीने मल्टिप्लाय केलं होतं आपण, 4ने केलं होतं. म्हणून -10 मधून 8 गेला 2, इकडचा गेला 7 मधून 6 गेला 1, 0, परत 12 आला, वरून घेतला 0, वरून घेतला आपण 0, 120 आला. आता 120 42 × जर आपण 3 केला, 3 2चा 6 आणि 4 3चा 12, 126 मोठा होतोय. म्हणजेच 42 × 2 करावं लागणार आहे आपल्याला. 2 2चा 4 आणि 4 2चा 8. म्हणजे इथे किती घ्यावं लागणार आहे आपल्याला 84 घ्यावं लागणार आहे. पण कितीने मल्टिप्लाय केलं होतं आपण 42 × 2 84. मग 10 मधून 4 गेला किती असणार आहे, 10 मधून 4 गेला 6, इकडचं गेला हे झाले 1, 1 मधून 8 जात नाही, शेजारून 1 घेतला 11, 11 मधून 8 गेला किती असणार आहे 3. काय आलेलं आहे आपला आन्सर 36. आता परत आपण सॉल्व करणार आहे. वरून घेतला परत 0, 360. आता 4 9चा 36 येतोय.
म्हणजेच आपण काय करू 42 × 9 करून बघू. 9 2 चा 18 आणि 9 4 चा 36 आणि 37. आता 378 खूप मोठा होतोय म्हणून आपण काय करू 42 × 8 करून बघू. 8 2 चा 16, 8 4 चा 32 आणि एक 33. म्हणजेच काय येणार आहे 336. मायनस करू आपण. 10 मधून 6 गेला 4, इकडचं गेले झाले 5, 5 मधून 3 गेले 2, 0. काय आलेलं आहे आन्सर आपलं 24. आन्सर नाही म्हणता येणार आपल्याला, रिमाइंडर किती आहे 24. परत आपण जर इथे 24 आलेलं आहे, परत आपण जर 0 घेतला, आता थोडं मी इकडे लिहितो 2 4 आणि वरून घेतला आपण काय घेतला 0 घेतला तर किती येईल 42. आता परत आपण याला कितीने डिवाइड करून बघायचं बघू आपण. आता इथे 42 × 6 ने जर मल्टिप्लाय केलं तर मोठी होणार आहे संख्या. मग आपण काय करू 5 ने करू. 5 2 चा 10, 5 4 चा 20, 21, 210 इथं आलेलं आहे उत्तर आपल्याला 210 आलेलं आहे. म्हणजेच किती असणार आहे आपल्याला 42 5 चा 210. म्हणजे आता परत किती आलं 30. परत वरून काय घेणार आपण 0 घेणार. परत ते सॉल्व करणार आपण. 42 × आता इथे 7 7 4 चा 28. म्हणजेच काय आपण 7 ने करून बघू. 7 2 चा 14, 7 4 चा 28, 29, 294. ओके 294. कितीने 7 ने ज्यावेळेस डिवाइड केलं त्यावेळेस किती आलं उत्तर आपल्याला. 10 मधून 4 गेला 6, इकडचा गेला 9 मधून 9 गेला 0, इकडचा गेला 0. वरून घेतला आपण 60. परत 42 1 चा किती 42 1 चा 42, 10 मधून 2 गेला 8, इकडचा गेला 5 मधून 4 गेला 1, 18 आला. आता इथून रिपीट होते बघा 18 म्हणजे 180. मग परत असं रिपीट होणार आहे, म्हणजे एवढ्या संख्या रिपीट होणार आहे. मग आपण डेसिमल फॉर्ममध्ये कसं लिहिणार आपण 18/42 इज इक्वल टू 0.428571. आणि ह्या संख्या रिपीट होणार आहे पूर्ण, म्हणून आपण यांच्या डोक्यावर काय लिहिणार आहे बार लिहिणार आहे. आणि 18/42चा आन्सर काय असणार आहे 0.428571 आणि यावर बार असणार आहे. अशा प्रकारे आपण सेकंडचा आन्सर इथे नोट डाऊन केलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 9/14 सॉल्व करणार आहोत. यामध्ये 14 डिवायझर असणार आहे आणि 9 डिव्हिडंड असणार आहे. आता आपण भाग देऊ. आता 14 ने जर 9ला भाग दिला तर काय येणार आहे 14 0 0. मग इथं किती आला 9. आता पॉईंट नंतर आपण किती पण 0 घेऊ शकतो. वरून घेतला 0, 90 झालं. आता 14चा पाडा तुम्हाला माहिती आहे 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70, 14 6 84, 14 6 84. परत 0 मधून 4 जात नाही, इकडून एक घेतला. 10 मधून 4 गेला 6, 8 मधून 8 गेला 0. त्यानंतर परत आपण वरून 0 घेतला. 14चा परत पाडा म्हणणार 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 4 56. परत 60 मधून 56 गेले किती 4, वरून घेतला 0. 14 1 14, 14 2 28, 14 3 42. म्हणजेच काय येणार आहे 14 2 28. मग 10 मधून 8 गेले 2, इकडचा गेला 3 मधून 2 गेला 1, वरून घेतला परत 0. परत 14चा पाडा म्हणणार आपण 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70, 14 6 84, 14 7 98, 14 8 1200, 14 9 2600. आता 14 8 1200 किती येईल मग 14 8 1200. परत 10 तून 2 गेले 8, इकडचा गेला 1 मधून 1 गेला 0, इथे आला 0. परत वरून घेतला 0. 14 1 14 2 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70, 14 5 70. मग परत इथे किती आला 10. परत वरून घेतला 0. 14 1 14 28, 14 3 42, 14 4 56, 14 5 70, 14 6 84, 14 7 98, 98. 100 मधून 98 गेले 2, वरून घेतला 0. 14 1 14. परत 20 मधून 14 गेले किती आले 6. आपण 6 इकडे घेऊन टाकू. परत वरून घेतला 0. 14 1 14, 2 28, 14 3 42, 14 4 56. परत इथे किती आला 4 आला. 14 4
56. परत वरून घेतला 0. 14 1 14 28, 14 3 42, 14 2 28. इथे किती येणार? 10 तून 8 गेले 2, इकडचे गेला 3 मधून 2 गेले 1. आता तुम्हाला इथे कळलंय 4 2 हे रिपीट येतंय. आता याच्यानंतर या बा इथून जसं जरा बघितलं 60 नंतर 40 आणि 40 नंतर 120 इथून रिपीट येतंय म्हणजे 4 2 हे परत रिपीट होणार आहे. म्हणजेच काय आपण असं म्हणू शकतो की हा जो काही नंबर आहे 9/14 हा कसा लिहू शकतो आपण 0.642857 आणि 428571 हा जो काही नंबर आहे हा रिपीट होणार आहे. याच्यामध्ये 6 रिपीट न होते म्हणजेच आपला आन्सर इथे आपल्याला मिळालेला आहे. आता आपण एक्झाम्पल नंबर 4 बघणार आहोत. -103/5. आता इथे मायनसची साईन इथं कन्सिडर नाही करणार आहे. आपण आधी सॉल्व करणार आणि नंतर मायनसची साईन देणार आहे. आता 5 ने 103 ला आपण काय करणार आहे डिवाइड करणार आहे. मग काय येईल? आता तुम्हाला सगळ्यांना 5चा टेबल माहिती आहे. 5 1 चा 5, 5 2 चा 10. इथे काय आलं 0. वरून घेतला आपण 3. आता 5 पेक्षा छोटा आहे म्हणून काय येईल इथे 5 0 चा 0. 3 मधून 0 गेला 3. आता इथे नंबर तर संपले आपले. मग आपण इथे पॉईंट देणार, इथं पॉईंट देणार आणि अजून 0 ॲड करणार. परत वरून घेतला 0. 5च्या टेबलमध्ये 30 आहे का? हो. 5 6 चा 30. मग 30 मधून 30 गेला 0. आता इथेच आपलं जी काही डिव्हिजन आहे ही टर्मिनेट झालेली आहे. म्हणजेच काय येणार आहे -103/5. आपला आन्सर काय आलेला आहे 20.6. आता कोणतं आहे इथे मायनसची साईन आपण देणार. एक्झाम्पल नंबर 5 बघणार आहे. -11/13. आता इथे पण मायनसची साईन आपण कन्सिडर नाही करणार. 13 आणि 11. आता 13 0 चा 0. इथे काय ते आला 11. आता इथे आपण पॉईंट देणार, इथे पॉईंट देणार आणि इथे 0 ॲड करणार. वरून घेतला 0. आता 13चा टेबल आपण म्हणणार आहे. काय येणार आहे 13 1 13 2 26 33 49 33 4 52 33 5 65 33 6 78 33 7 91 13 8 104. आता 110 मधून 104 गेले किती येणार आहे 6. वरून घेतला आपण 0. 13 1 13 13 2 26 33 49 33 4 52 13 4 52. 60 मधून 52 गेले किती असणार आहे 8 असणार आहे. परत वरून घेतला 0. 13 1 13 2 26 33 49 33 4 52 33 5 65 33 6 78 33 6 78. इथे किती असणार आहे मग 0 2. वरून घेतला परत 0. 13 1 13. इथे किती असणार आहे 7. वरून घेतला 0. 13 1 13 2 26 33 49 33 4 52 33 5 65 33 5 65. मग किती येणार इथे परत 0 5. परत 0 घेणार आपण. 13 1 13 13 2 26 33 49 33 39. परत इथे किती 0 मधून 9 जात नाही म्हणून 10 तून 9 गेला 1. इकडचं गेलं झाले 4 तून 3 गेला 1 11. परत वरून घेतला 0. आता इथे बघा तुमच्या एक लक्षात येत आहे 110 म्हणजे हे परत रिपीट होत आहे. म्हणजे याचा अर्थ काय इथून परत रिपीट होणार आहे आणि जो काही आपला आन्सर आहे ते काय असणार आहे मग आपण इथे पुढे लिहू -11/13 इज इक्वल टू मायनसची साईन देणार 0.84615 आणि ही पूर्ण जी संख्या आहे ही रिपीट होणार आहे म्हणून त्याच्यावर आपण बार देणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला काय झालेलं आहे आन्सर मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.3 हा पूर्ण केलेला आहे.